तर आपण पाहतोय काँग्रेस कार्यकर्त्यांनी देखील या ठिकाणी आपल्या संतप्त प्रतिक्रिया दिलेल्या आहे। काँग्रेस कार्यकर्त्यांनी पाठीवर शाई फेकली आहे। पतित पावन संघटनेकडून देखील पाटीला रुग्णालयाच्या पाटीला काळं फासण्यात आलेलं आहे। तर इकडे अधिकाऱ्यांवर शिवसेनेकडून चिल्लर फेकण्यात आलेली आहे। आपण पाहतोय पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात गर्भवतीचा मृत्यू प्रकरणी आता सर्वत्र संताप पाहायला मिळतोय। शिवसेना, काँग्रेस, पतित पावन संघटना यांच्याकडून सुद्धा या परिसरात आंदोलन करण्यात आलेलं आहे। आंदोलनाची ही 3 दृश्य आपण पाहतोय। दीनानाथ रुग्णालय प्रशासनाविरोधात संतप्त प्रतिक्रिया देखील पाहायला मिळतात। काँग्रेस कार्यकर्त्यांनी पाठीवर शाई फेकत या घटनेचा निषेध केलाय। पतित पावन संघटनेनं देखील पाटीला काळं फासलंय, तर अधिकाऱ्यांवर चिल्लर फेकत शिवसेनेनं या घटनेचा संताप व्यक्त केलेला आहे। तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्यानंतर ह्या संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळतात। 10 लाखांची मागणी केल्याचा आरोप होतोय, मात्र रुग्णालय प्रशासनानं या संदर्भात कोणतीही माहिती देण्यास नकार दिलेला आहे। आधी अहवाल शासनाला पाठवला जाईल आणि त्यानंतरच या संदर्भातली माहिती दिली जाईल असं रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। दरम्यान राजकीय वर्तुळातून देखील अनेक संतप्त प्रतिक्रिया या प्रकरणी समोर येताना पाहायला मिळतात। गर्भवती मृत्यू प्रकरणी शिवसैनिकांनी अधिकाऱ्यांवर चिल्लर फेकली, तीच ही दृश्य आपण पाहतो। या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाकडून आपण पाहतोय की पैसे फेकले होते, त्यातले आपण पाहतोय की चिल्लर फेकले होते, त्यातले आपण पाहतोय। तर रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप करण्यात येतोय। शिवसैनिक देखील रुग्णालय परिसरात आक्रमक झाले होते आणि त्यानंतर शिवसैनिकांनी स्पष्टीकरण देण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांवर चिल्लर फेकत आपला हा रोष व्यक्त केलेला आहे। तर पुण्यातील गर्भवती महिलेचं मृत्यू प्रकरण, रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप करण्यात येतोय आणि आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे। शिवसेना, काँग्रेस, पतित पावन संघटना यांच्याकडून आंदोलन करण्यात आलेली आहे आणि या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर आता दीनानाथ रुग्णालयाबाहेरील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। दरम्यान राजकीय वर्तुळातून देखील अनेक संतप्त प्रतिक्रिया या प्रकरणी समोर आलेल्या आहेत। रुग्णालय प्रशासनानं केलेली चूक गंभीर असल्याचं बावनकुळेंनी म्हटलंय आणि या प्रकरणाची चौकशी होणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं। आपण पाहतोय की चिल्लर फेकले जाते, एक्सक्लुझिव्ह दुसरी आपण टीव्ही 9 वर पाहतोय की या ठिकाणी पैसे फेकले जात आहेत। मात्र या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाकडून आपण पाहतोय की पैसे फेकले होते, त्यातले आपण पाहतोय की चिल्लर फेकले जाते, एक्सक्लुझिव्ह दुसरी आपण टीव्ही 9 वर पाहतोय की या ठिकाणी पैसे फेकले जात आहेत। मात्र या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाकडून आपण पाहतोय की पैसे फेकले होते, त्यातले आपण पाहतोय की चिल्लर फेकले जाते, एक्सक्लुझिव्ह दुसरी आपण टीव्ही 9 वर पाहतोय की या ठिकाणी पैसे फेकले जात आहेत। असून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी आपण पाहतोय की पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। खरं तर या ठिकाणी उपचार घेणारे रुग्ण असतील किंवा रुग्णालयात येणारे रुग्ण असतील किंवा रुग्णालयातून जाणारे रुग्ण असतील, त्यांना त्रास होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांकडून दक्षता घेतली जाते। या झोनचे जे डीसीपी आहेत संभाजी कदम, ते देखील सकाळीपासूनच या ठिकाणी थांबून आहेत, परिस्थितीचा आढावा घेत आहेत। मात्र एक झालं की एक मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू आहेत, त्यामुळे पोलीस प्रशासनाची देखील दमछाक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आता देखील बहुजन भीमसेना या संस्थेकडून या ठिकाणी आंदोलन सुरू आहे।